स्वागत आणि मोठी बातमी। धुळे शहरातील टॉपलाईन हॉटेल बाहेर शरद पवार गटानं आंदोलन केलं। मंत्री कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर जोरदार आंदोलन करत परत जा माणिकराव कोकाटे परत जा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे धुळ्यातल्या टॉपलाईन हॉटेल बाहेर आंदोलन करतायत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ज्या हॉटेलमध्ये थांबले त्या हॉटेल बाहेर जोरदार आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। परत जा माणिकराव कोकाटे परत जा अशी घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून करत हातामध्ये निषेधाचे बॅनर घेतलेले दिसत आहेत। आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। दीपक, कशा पद्धतीने हे आंदोलन सध्या सुरू आहे, काय होतीये घोषणाबाजी? खरं तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कालपासून धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। धुळ्यातल्या एका खासगी कार्यक्रमाला ते आज हजेरी लावणार। मात्र धुळे शहराबाहेरच्या एका खासगी हॉटेलमध्ये त्यांचं काल रात्री मुक्काम होता आणि याच हॉटेलबाहेर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी चालू आहे। पट्ट्यांच्या माळा दाखवत या ठिकाणी काळे झेंडे दाखवत कोकाटे यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। निदर्शन या ठिकाणी केली जात आहेत। परत जा माणिकराव कोकाटे परत जा, राजीनामा द्या अशी मागणी या ठिकाणी केली जाते। आणि याचबरोबर आता लागलीच या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत। ते देखील या ठिकाणी काळे झेंडे दाखवत आहेत। त्यांनी वेगवेगळे फलक कोकाटेंच्या विरोधात घोषणाबाजी लिहिलेले फलक या ठिकाणी ते झळकावत आहेत आणि गेल्या तासाभरापासून या ठिकाणी मोठा संघर्ष पेटलेला आहे। महाविकास आघाडीचे दोन मोठे पक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि कोकाटेंना ते विरोध करतात। एकंदरीत जर पाहिलं तर कोकाटेंच्या धुळे जिल्हा दौऱ्याला या ठिकाणी विरोध होताना दिसतोय। त्याचं महत्त्वाचं कारण असं की गेल्या काही दिवसांपासून रम्मी प्रकरणावरून जे काही राज्यभर जी काही चर्चा रंगली आणि जे काही मोठ्या प्रमाणात वातावरण तापले त्याच अनुषंगाने या ठिकाणी शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची किंवा त्याचबरोबर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी असेल, या दोघं पक्षांकडून या ठिकाणी कोकाटे यांच्या दौऱ्याला जोरदार विरोध होताना या ठिकाणी दिसतोय। कोकाटेंचा राजीनामा त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि कोकाटेंनी हा दौरा रद्द करावा, धुळे जिल्ह्याबाहेर जावं अशी मागणी या ठिकाणी केली जाते आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। कुठल्याही क्षणी कोकाटे या ठिकाणी बाहेर निघतात। त्यांना दीपक, धन्यवाद या माहितीसाठी। महाराष्ट्रासाठी अतिशय शोकांतिक आहे की या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान भवनामध्ये बसून रमीचा पत्त्याचा गेम या ठिकाणी खेळतायत। हा अतिशय चुकीचं वर्तन त्यांनी केलेलं आहे, ते शोभनीय नाही। यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा धुळे जिल्ह्याला विरोध करतोय। त्यांनी जिल्हा दौरा करू नये, त्याऐवजी पत्त्यांचा गेम त्यांनी खेळावा आणि तात्काळ राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी शेतकऱ्यांपर्यंत कोकाटेंबाबत संतापाची लाट उसळली आहे। एकीकडे विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना दुसरीकडे निफाडच्या देवगाव इथल्या योगेश खुळे या तरुण शेतकऱ्यानं मंत्री कोकाटे यांना 5,550 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली आहे। त्यांना पेरणीसाठी बियाणं घेऊन ठेवलं होतं, मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे त्याच्या शेतात इतकं पाणी तुंबलं की त्याला पेरणी करता आली नाही। एकीकडे आमच्यावर संकटावर संकट येत असताना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी कृषी मंत्री पत्ते खेळत बसलेत असं सांगत या शेतकऱ्यांना त्यांना 5,550 रुपये पाठवून माझ्यासाठी पत्त्याचा एक डाव खेळा आणि तो जिंकून मला जास्त पैसे द्या अशा शब्दात संताप व्यक्त केला। सोयाबीन पेरणीसाठी जे बियाणं घेतलं होतं माझ्या क्षेत्रामध्ये, ते सोयाबीनचे बियाणासाठी जे पैसे लागले मला, मी ते बियाणं दुसऱ्या वैयक्तिक लोकांना विकून आणि त्यातनं मला आलेले जे काही 5,550 रुपये आहे ते मी माननीय कोकाटे साहेब यांना मनी ऑर्डरद्वारे पोस्टामधनं सेंड केले आहे। आणि मला एकच अपेक्षा आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडून आहे की त्यांनी याचं मी पाठवलेल्या पैशांचा एक रमीचा डाव खेळावा व त्यामधून मला पैसे मिळवून द्यावे। एक मोठी बातमी आहे। कोल्हापुरातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। 20 दिवसांच्या तान्ह्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाला। हृदयविकाराच्या झटक्यानं या महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय, मात्र खरं कारण शवविच्छेदनानंतर समोर येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली। 20 दिवसांच्या तान्ह्या बाळाला दूध पाजत असताना या महिलेचा मृत्यू झालाय। नेमकं कारण काय
डॉक्टर काय म्हणतात या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं. ज्ञानेश्वर, कुठे घडली ही घटना आणि काय पार्श्वभूमी, काय माहिती? नगर परिसरामध्ये ती राहत होती आणि 20 दिवसापूर्वीच आहे ते तिला बाळ झालं होतं आणि बाळ झाल्यानंतर बाळाचं बारसं सुद्धा झालं. पियुषा नाव तिचं सुद्धा ठेवलं आणि त्यानंतर घरी चांगलं आनंदाचं वातावरण सुरू असतानाच आहे ते पहाटेच्या दरम्यान बाळ रडायला लागलं म्हणून ती आई आहे ती दूध पाजायला गेली आणि त्यानंतर ती तिथंच आहे ते हृदयविकाराचा तिला झटका आला आणि त्यामध्ये ती मृत्यू झाली. सकाळी ज्यावेळी पती उठला त्यावेळी तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता रचना चौगले या काही उठल्या नाहीत, त्यामुळे तात्काळ तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी तिला विकाराचा झटका आला आणि त्यामध्ये ती मृत्यू झाल्याचं आहे ते घोषित केलं. मात्र एकूणच पाहायला गेलं तर तिला 2 अपत्य आहेत, दोन्ही मुली आहेत आणि ह्या दोन्ही मुली या घटनेनंतर आहेत ते पोरक्या झालेल्या आहेत. खरं तर दूध पाजत असताना आई एखाद्या पद्धतीनं मुलाला आत्मसमर्पण करत असते आणि त्याच पद्धतीनं या आईचा हे दूध पाजत असतानाच मृत्यू झाल्यामुळे एकच हळ आहे ती होताना आपल्याला दिसून येते आणि एकूणच या घटनेनंतर या सगळ्या परिवारावरती आहे ते दुःखाचा डोंगर आहे ते कोसळल्याचं दिसून येत आहे. बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी.